नमस्कार. झेडपी शाळा म्हटलं की शाळेकडे पाहून लोक नाक मुरडतात. गावागावातील झेडपी शाळांमध्ये घटती विद्यार्थ्यांची संख्या हा आज चिंतेचा विषय बनला आहे. पण हा शेवट आहे की नव्या सुरुवातीचा संकेत? सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. गावातील जुन्या इमारतीतली ती घंटा अजूनही वाजते आहे, पण वर्गात बसलेली मुलं मात्र कमी झाली आहेत. जिल्हा परिषद शाळांची ही बदलती स्थिती सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेक ठिकाणी पालक खाजगी आणि इंग्रजी मीडियमच्या शाळांकडे वळत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि इंग्रजीचे महत्त्व यामुळे झेडपी शाळांकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे झेडपी शाळा ओस पडत आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन झेडपी शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी मोठे बदल करत असल्याचे दिसत आहे. डिजिटल क्लासरूम, स्मार्ट लर्निंग आणि आधुनिक सुविधा यामुळे पुन्हा एकदा झेडपी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढ वाढताना दिसत आहे. काही शाळांमध्ये तर अक्षरशः विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिकत शहरातील शाळांना अक्षरशः टक्कर देत आहेत. अशीच एक झेडपी शाळा नेवरे तालुका माळशिरस. या शाळेचा हा उपक्रम पाहून खरोखरच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीचे वारे वेगाने वाहत असल्याचे दिसून येत आहे. खाजगी शाळांच्या झगमगाटापेक्षा आपल्या हक्काच्या जिल्हा परिषद शाळेत अशा सोयी मिळणं हे एक मुलांच्या प्रगतीचं खरं लक्षण आहे. मुलं आता फक्त पुस्तक वाचणार नाहीत, तर तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाशी स्पर्धा करतील आणि हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे.